घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. आता महिलांची लगबग सुरू झाली आहे, ती ज्येष्ठ गौरी आगमनाची. गणपती पाठोपाठ गौरी 3 दिवस माहेरी येते. माता पार्वती आणि बहीण लक्ष्मी माहेरी पाहुणचारासाठी येते. मुखवट्यांच्या गौराई असतात. गौराईला विदर्भात महालक्ष्मी म्हटलं जातं. गणपतीनंतर गौराई 2 दिवसांनी येते, तर काही वेळा ती 3 दिवसांनी येते. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन असे 3 दिवस महत्त्वाचे असतात. यंदाचा गणेशोत्सव खास आहे, कारण यावर्षी गौराई मंगळवारी येणार आहे. मंगळवार हा दिवस देवीचा वार आहे, त्यामुळे या दिवशी गौराईचे आवाहन होणार आहे. या दिवशी हा एक दुर्मिळ योग मानला जात आहे. शंख वाजून गौरीचे घरात आगमन करा. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊ, समृद्धी येवो अशी प्रार्थना करतात. गौरीला साडी दागिने घालून सजवल्यावर पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचे नैवेद्य दाखवले जातो. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जातं. गौरी पूजन म्हणजे गौराईला पाहुणचार. हा नैवेद्य देखील प्रांतानुसार वेगवेगळा असतो, पण साधारणतः पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबे, आंबाडीची भाजी, सोडा भाज्यांची एकत्र भाजी, देवफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पळवळ, दुधी भोपळा घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भाजी, पापड, लोणचे इत्यादी पदार्थ केळीच्या पानावर रीतसर वाढली जातात. नैवेद्याला सोड्या भाज्या, सोडा कोथिंबीर, सोडा चटण्या, सोडा पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पूर्णाची सोडा दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुकणे असे खेळ खेळून जागर केला जातो. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते, तसे गौराई आपल्या पतीसह माहेरी येते. महाराष्ट्रातील सर्वच गावात वेगवेगळ्या पद्धतीने गौराईचे पूजन केले जाते. यंदा ज्येष्ठ गौरीचे आवाहन हे 10 सप्टेंबर रोजी, गौरी पूजन 11 सप्टेंबर रोजी होईल, तर घरगुती गणपती विसर्जन 12 तारखेला म्हणजे गुरुवारी होईल. गौरी आव्हानाचा शुभमुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळ 6:27 आहे. राहुकाळ दुपारी 3 ते दुपारी 4:30 असेल. या दिवशी अनुराधा नक्षत्र पार पडणार आहे. अनुराधा नक्षत्राची सुरुवात 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:04 होईल, तर सप्तमी 10 सप्टेंबर रोजी 8:03 होईल. परंपरेप्रमाणे ज्येष्ठ गौरीचा हा उत्सव साजरा करतात. मुखवट्यांच्या गौरी पुजतात, तर काही गौरींची मूर्ती तयार करून तिची पूजा करतात. खरं म्हणजे ही निसर्गाची पूजा असते. ज्येष्ठ गौरी म्हणजे आदिशक्ती पार्वतीचे गणेश मातेची पूजा असते. गौरी पूजनाच्या दिवशी सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलून तिला गोड जेवण देऊन ओटी भरतात. गौरीला परंपरेप्रमाणे खास जेवायला नैवेद्य करतात. काही ठिकाणी अनेक भज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करतात. ज्येष्ठ गौरींचा हा सण महिलांसाठी खूप आनंदाचा आहे आणि उत्साहाचा सुद्धा असतो. नितीन दुर्बळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा.